नमस्कार शेतकरी मित्र हो, मी आहे पवार बापू. आपण आलेलो आहोत सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये. आपण सोयाबीनवर कीड नियंत्रण यासाठी आपण थोडीशी माहिती देणार आहोत. सध्याच्या कंडिशनला वातावरण ढगाळ आहे आणि सोयाबीन पिकं हे फुलोऱ्यात आहे. परंतु आता ते सध्याची कंडिशन पाहता सोयाबीनवरती कीटकांचा अटॅक झालेला आहे, अळीचा अटॅक झालेला आहे. मग त्याच्यावरती योग्य नियोजन म्हणून फवारणीमधून काय काय दिलं पाहिजे हे शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो. आणि सध्याची परिस्थिती असे बोळं पडलेले आहे सोयाबीनला. सोयाबीन सध्या सेटिंगच्या अवस्थेत आहे. सोयाबीनवरती आता येल्लो मोजॅक पण हा रोग येऊ शकतो. मग शेतकऱ्याला माहिती देण्यासाठी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. याला मायक्रोन्यूट्रंट एक जेनेक्स नावाचा मायक्रोन्यूट्रंट दिला पाहिजे व सुपरकोमा नावाचं एक 1 पॉईंट लिक्विड फॉर्म्युलेशनमधलं इमामॅक्टिन आहे. ते प्रति लिटरला 2 ml ह्या प्रमाणात वापरायचं आहे. आणि त्याच्याबरोबर 15-8-35 खताचा ग्रेड हा वापरायचा आहे. त्याच्यामुळं काय होईल, लिक्विड फॉर्म्युलेशनमधलं इमॅमॅक्टिनमुळं तुमची आळीचा प्रादुर्भाव तुमचा दूर होईल, भुंगरा किडा जाईल. आणि त्याच्यासोबत तुमचं मायक्रोन्यूट्रंट चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट घेतल्यामुळे तुमचं ह्याच्यातला पिवळसरपणा, याच्यातली कॅनोपी हे सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याच्यासोबत सल्फर बेस मायक्रोन्यूट्रंट असल्यामुळे तुम्हाला येल्लो मोजॅकसुद्धा पिकावर येणार नाही. आणि त्याच्यामध्ये 15-8-35 खताचा ग्रेड असल्यामुळे तुमची शेंगाची साईज म्हणजे जे सध्या फुलोऱ्यात जे पीक आहे ते शेंगामध्ये रूपांतर होईल. तर माझा मोबाईल नंबर आहे 9673927353. मी आहे बापू पवार, कृषी क्षेत्रातून काम करतो आणि विविध पिकावर माहिती देतो. कुठल्याही पिकाची माहिती पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. नमस्कार, धन्यवाद.